नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार मी, मुख्यमंत्री असेपर्यंत योजना बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। बिनविरोध निवडीविरोधात मनसे काँग्रेस अखेर हायकोर्टात, एससीच्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी, ईसीच्या तटस्थतेवर बोट। बिनविरोध निवडी हा चांगला पायंडा, यामध्ये नियमांचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल। आणि प्रणिती शिंदे फडणवीस यांच्यात डील, सुजात आंबेडकर यांचा दावा। महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचाही दावा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे बीड जिल्हा प्रमुख डॉक्टर चैतन्य कागदे यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन ट्रॅक्टर, रोटावेटर व अन्य शेती अवजारांमुळे अपघातग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवताना येणाऱ्या अडचणी मांडत त्या अडचणी दूर करण्यासाठी नियमांमध्ये शिथिलता देऊन तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची ठोस मागणी केली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधला। तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातील मुख्य अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधून यामध्ये शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणावी अशी यावेळी मागणी करण्यात आली। युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेद्रे, पाटोदा। पोटाची खळगी भरण्यासाठी आणि लेकरांच्या भविष्यासाठी ऊस तोडणीला गेलेल्या एका कष्टकरी कुटुंबावर नियतीने अत्यंत क्रूर असा आघात केला आहे। लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर कोसळून गणेश डोंगरे वय 30 वर्षे राहणार डोंगराची वाडी, तालुका वडवणी, जिल्हा बीड या ऊसतोड कामगाराचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे डोंगरे यांची पत्नी सोशल मीडियावर लाईव्ह असताना तिच्या डोळ्यादेखत हा अपघात झाला। गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी डोंगरे हे आपल्या 3 चिमुकल्या मुलींसह यावर्षी लातूरला ऊस तोडणीसाठी गेले होते। हे दाम्पत्य सोशल मीडियावर रील स्टार म्हणूनही प्रसिद्ध होते। कष्टाची कामे करत असतानाही ते आनंदाने आपले व्हिडिओ शेअर करत असत। मात्र शनिवारी दुपारच्या सुमारास ट्रॅक्टर साखर कारखान्याच्या मापाच्या प्रतीक्षेत उभे केलेले असताना गणेश डोंगरे आणि त्यांचे मित्र हे त्यांच्या ट्रॉलीच्या सावलीत बसून फळे खात होते। मात्र त्याचवेळी ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक गणेश डोंगरे यांच्या अंगावर कोसळली आणि यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे ज्यावेळी ही ट्रॉली कोसळली त्यावेळी गणेश डोंगरे यांची पत्नी अश्विनी ही सोशल मीडियावर लाईव्ह होती। अचानक मोठा आवाज ऐकताच अश्विनी यांनी पाठीमागे वळून पाहत त्या मोठ्याने किंचाळल्या। डोळ्यासमोर आपल्या पतीचा अंत झाल्याचे पाहिल्याने त्यांच्यावर जणू काही आभाळच कोसळले। सदरली दाम्पत्याकडे केवळ 1 एकर जमीन होती। घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने आणि आईवडील भोळसर असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारीही गणेश यांच्याच खांद्यावर होती। पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाने गरिबीतून बाहेर पडण्याची स्वप्न पाहिले होते, परंतु या घटनेने 3 चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले आहे। दरम्यान कारखान्यावर वाहने उभी करण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने आणि मापासाठी तासन तास वाट पाहावी लागल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक ऊसतोड कामगारांनी केला आहे। सदर घटनेबाबत वडवणी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। कारखाना आहे भंगार, हे बघा इथं कशी गाड्या सोडून रिकामे बसले तर ह्यांना काही काम नाही म्हणून। हे काटेत वजन करायचा, भंगार काटा। लावी चालू आहे, लावी ते बघा ड्रायव्हर कशी तिथं करून खायले तर त्या ट्रॅक्टरच्या पशी पलकड बिर्याणी करून खायले जणू आज शनिवारची। हो, इतकी अवस्था ह्या भाव बिराजदारला, इतकी अवस्था बेकार आहे ड्रायव्हरची की तसली हादीची बाहेरच नव्ह कमन द्यायला स्वतः जेवण बनवून खावं लागायला। हात त्याचे भगुने मागून आणतात, काय मागून आणतात आणि जेवण बनवून खाते। 3-4 दिवस वाहन खाली होत नाही ह्या भंगार कारखान्याचं। गाडीवाना असे बसतात पुन्हा इथं माशा मारल्यासारखे राखण असे गाड्या सोडून। हे भंगार कारखाना आहे।
कशी किरण आहेत ते काटे आहेत किरण आहेत हे बघा कशी किरण आहेत. पाचट गाडीला नसले तरी 500 रुपये दंड. पुन्हा गाडी ट्रॅक्टरवाला किरणाची गाडी खाली करीत नाही ग बैलगाडी लई तर नियम या. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3.5 महिन्यांपूर्वी एका गावातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले, तरी अद्यापही तिचा शोध लावण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे आमच्या मुलीचे काही बरे वाईट तर झाले नाही ना, ही चिंता लागलेली आहे. म्हणून आमच्या मुलीचा शोध घेण्यात यावा यासाठी मुलीच्या आईवडिलांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. परंतु या आंदोलनाची पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी तात्काळ दखल घेत सदरील प्रकरणाचा तपास हा पिंपळनेर पोलिसांकडून काढून दामिनी पथक तथा AHTU पथकाच्या प्रमुख PSI पल्लवी जाधव यांच्याकडे सोपवल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडल्यापासून आता जवळपास 3.5 महिने लोटले आहेत. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे. मात्र अद्यापही पिंपळनेर पोलिसांना या मुलीचा शोध लावण्यात यश आलेले नाही. वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली तरी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे सदर मुलीचा तात्काळ शोध घेण्यात यावा या मागणीसाठी मुलीच्या आईवडिलांनी आज सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी बीड येथे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. परंतु पोलीस अधीक्षकांनी तात्काळ त्याची दखल घेतल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. आम्ही पिंपळनेर पोलीस स्टेशनला 3.5 महिने झाले मी फिर्याद दिली, तरी ते काही दखल घ्यायनात. माझी मुलगी मेली का जिवंत हे मला काही सांगानात. बी गेलं की पिंपळनेर पोलीस स्टेशन मला उलट पालट उत्तरं देतंय. आम्ही पाठवली का, आम्ही लावली का, अशी उत्तरं देतंय मला पिंपळनेर पोलीस स्टेशन. नेमकं काय झालं होतं? काय नाही, माझ्या घरातून समोरच्या व्यक्तींनी पोरगी पळून नेली, त्याच्या आईबापांनी गाडी ढकलून नेली आणि ह्यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद द्यायला गेलो. ह्यांनी आम्हाला गप बसवलं. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी फिर्याद लिहिली की ती गेली म्हणून, पण नाही, माझी मुलगी त्यांनी उचलून नेली. त्यांनी किती महिने झाले? आज 3.5 महिने झालं मी येड्यासारखा फिरतोय. हे गाव ते गाव इकडं तिकडे येड्यासारखा झालोय मी. आज माझ्या मुलीचा कुठंच मला तपास लागा नाही. ह्यांनी मुद्दाम होऊन पैसे खाऊन ह्यांनी माझी पोरगी हे केली. पोराचा बाप मला म्हणतोय 2 एकर घालतो, पण 2 वर्ष तुला पोरीचा मेळच नाही लागून देत. मी पोलीस स्टेशनला सांगायला गेलो होतो, ते म्हणतो पोलीस स्टेशन मला भुगे साहेब म्हणते की नाही, तो गरीब माणूस आहे, तो तसं बोलू शकत नाही. असा माझ्यावर अन्याय व्हायला लागला. माझी मुलगी मला दाखवा, एक तर मेली किंवा जिवंत कुठं आहे ती. मला मेलेली तरी दाखवा, नाही तर जिवंत तरी दाखवा, हीच माझी मागणी. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.